मेष राशी एप्रिल महिन्यात तुम्हाला मृत्यू देण्याचे षड्यंत्र तयार करत आहे हा नातेवाईक. मी तुम्हाला सावध करणार आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. तुमच्या घरात गद्दार आहे. सावध राहा. मित्रांनो, तुम्हा सर्वांचे मेष राशीच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. वर्ष 2025 मध्ये काही लोक तुम्हाला संकटात टाकण्याचा विचार करत आहेत. हे लोक तुमच्याच आजूबाजूला आहेत. तुमच्या डोळ्यांवरील विश्वासाची पट्टी दूर करून तुम्हाला सत्याची ओळख करून देणार आहोत. या तिघांच्या नावांची आणि त्यांची खरी ओळख सांगू, तसेच त्यांनी तुमच्यासाठी काय षड्यंत्र रचले आहे याची सविस्तर माहिती देणार आहोत. त्यामुळे तुम्ही शांत रहा आणि मनापासून ऐका. आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वांनी जय श्री स्वामी समर्थ कमेंट करा. भक्तांनी हा व्हिडिओ मनापासून लाईक करून जय जय स्वामी समर्थ म्हणा. कारण मित्रांनो, ज्या भक्ताला व्हिडिओ आवडेल आणि कमेंट बॉक्समध्ये मनाने श्री स्वामी समर्थ लिहिल, त्या भक्तावर स्वामींचा आशीर्वादांचा वर्षाव होईल. एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला मोठे यश मिळवायचा आहे. देव तुमची साथ देतील कारण तुमचे ग्रह आणि तारे अनुकूल होत आहेत. राहू जो तुम्हाला त्रास देत होता, एप्रिल महिन्यामध्ये तुमच्यासाठी मोठा दिलासा देणार आहे. म्हणजे शनी देवाची कृपा तुमच्यावर होणार आहे. थोडक्यात सांगायचं तर तुमच्यासाठी संधी निर्माण होतील आणि तुम्ही मोठ्या यशाच्या दिशेने वाटचाल कराल. पण हे 3 लोक जे तुमच्या स्वप्नांवर आघात करण्यासाठी षड्यंत्र रचत आहेत, ते तुमचं मोठं नुकसान करू शकतात. हे लोक तुमच्या समोर खूप जवळचे आणि चांगले बनवून वावरतील. त्यामुळे तुम्हाला कधीही त्यांच्यावर संशय येणार नाही. तुम्हाला त्यांच्या फसवणुकीची कल्पनाही येणार नाही. पण वास्तवात तेच तुमचे मोठे धोकेबाज असतील. म्हणूनच आपण त्यांची नावे जाणून घ्यायला हवी आणि त्यांना आपल्या जीवनातून दूर करायला हवे. कारण जोपर्यंत हे लोक तुमच्या आजूबाजूला असतील तोपर्यंत तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकणार नाही. मार्चपर्यंत तुम्ही खूप काही शिकला. अनेकदा तुमच्या जवळच्या लोकांनी तुमचा विश्वासघात केला, पण तरीही तुम्ही त्यांना एक संधी दिली. पण लक्षात ठेवा, जसा कडुलिंबाचा वृक्ष कधीच गोडसर होत नाही, तसेच काही लोक कधीच बदलत नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी त्यांचा स्वभाव तोच राहतो. काही वेळा लोक चांगल्या गोष्टी बोलून परत तुमचं मन जिंकण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्ही मोठ्या मनाने त्यांना माफ करता. पण त्याचा परिणाम असा होतो की हे लोक पुन्हा एकदा तुमचं नुकसान करतात. म्हणूनच अशा लोकांना ओळखा, त्यांची नावे जाणून घ्या आणि त्यांना आपल्या आयुष्यातून कायमच दूर करा. कारण तेच तुमचे खरं नुकसान करत आहेत. खूप मोठा धोका होतो आणि त्या धोक्याला आपण सहन करू शकत नाही. त्यामुळे आपण निराशाच्या भावनेमध्ये जातो आणि स्वतः हाच आपली आयुष्य उद्ध्वस्त करून घेतो. पण आम्ही तुम्हाला सावध करण्यासाठी आलो आहोत. कारण एप्रिल पासून तुम्हाला खूप मोठ्या अपेक्षा आहेत. तुम्ही खूप स्वप्न पाहिली आहे. तुमच्या कुटुंबासाठी ही खूप काही ठरवलं आहे. तुमच्यासाठी ही खूप काही स्वप्न आहेत. आणि समाजासाठी ही काही मोठ करण्याची तुम्हाला इच्छा आहे. कारण तुमची विचारसरणी खूप मोठी आहे. तुम्ही फक्त स्वतःसाठी विचार करत नाही तर इतरांसाठीही विचार करता. त्यामुळेच तुम्ही आयुष्यात प्रगती करता. तुमच्या राशीचा स्वभाव हा आहे की तुम्ही खूप विनम्र आणि सुसंस्कृत आहात. तुमचे हृदय खूप कोमल आहे. तुम्ही कधीही कोणाचं मन दुखावू इच्छित नाही. इतकं की जर चुकून एखाद्या प्राण्याला दुखावले तरी तुम्ही त्याची माफी मागता. तुम्ही अशा व्यक्ती आहात ज्यांच्या हृदय खरोखरच महान आहे आणि त्यामुळेच तुमच्या परमात्मा वास करतो. तुमचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व हे इतका विश्वासार्ह आहे की कोणालाही तुमच्यावर मनापासून विश्वास वाटतो. पण खरी गोष्ट अशी आहे की तुमच्या आजूबाजूला जे लोक आहेत ते तुमच्यासारखे नाहीत. त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही, कारण ते अस्थिनातील साप आहेत.
ते खूप मोठे फसवे आणि गद्दार आहेत. ते फक्त तुमच्याशी गोड राहतात कारण त्यांना तुमचे शोषण करायचं असतं. तुमच्या पैशांचा किंवा तुमच्या ओळखीचा फायदा घ्यायचा असतो. म्हणूनच ते तुमच्या सोबत राहतात. तुमच्या आसपासचे नातेसंबंध आहे ते खोटे आणि फसवे आहे. या लोकांना ओळखणं खूप महत्त्वाचं आहे आणि एप्रिल महिन्यामध्ये तुम्ही त्यांना तुमच्या आयुष्यातून दूर करायला हवं. नाहीतर हे लोक एखाद्या वाळवी सारखं तुमचं आयुष्य आतून पोखरत राहतील. तुम्ही ज्योतिषशास्त्रज्ञांच्या मागे जाल, तांत्रिक बाबांकडे जाल, वास्तू उपाय आजमावाल, तुम्ही सतत विचार कराल की तुम्ही कुठे चूक करत आहात. का तुमच्या आयुष्यात प्रगती होत नाही. पण खरी गोष्ट अशी आहे की यामागच मुख्य कारण हेच लोक असतील. त्यामुळे त्यांना वेळेत ओळखा आणि तुमच्या आयुष्यातून बाहेर काढा. नाहीतर ते तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करत राहतील. मित्रांनो, आयुष्यात धोक्याची खासियत ही असते की तो नेहमी आपल्याच माणसांकडून मिळतो. त्यामुळे तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे खूप महत्त्वाचं आहे. एप्रिल महिना हा आशा आणि स्वप्न पूर्ण करण्याचा महिना आहे, मेहनतीचा महिना आहे आणि मोठ उद्दिष्ट प्राप्तीच महिना आहे. लक्षात ठेवायच्या गोष्टी. 1. स्वतःच्या उद्दिष्टांसाठी स्वतःवर अवलंबून राहा. तुम्ही स्वप्न पाहिले आहे, तुमच्या मोठ्या विचारधारामुळे तुम्ही काहीतरी करण्याचे ठरवलं आहे, पण जर तुम्ही या गोष्टींसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहिला तर ही तुमची मोठी चूक असेल. तुम्ही ज्यांच्यावर अवलंबून राहाल तेच भविष्यात तुमच्या मार्गात अडथळे आणतील. 2. एप्रिल 2025 मध्ये कुठल्याही परिस्थितीत व्यापारात पारदर्शक करू नका. तुमच्या राशीचा स्वभाव असा आहे की तुम्ही लोकांवर खूप लवकर विश्वास ठेवता आणि त्यांना आपलं मानतात. पण हेच तुमची कमजोरी आहे आणि त्याचा फायदा घेत तुमचा पार्टनर तुमचे मोठा नुकसान करू शकतो. 3. स्वतःच्या निर्णयावर ठाम रहा. लोक फक्त स्वतःचा विचार करतात, त्यामुळे तुमचे पुढील पाऊल कधीही कोणाला न सांगता उचलले पाहिजे. स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि कोणावरही अवलंबून राहू नका. तुम्ही एकटे नाही कारण परमात्मा नेहमी तुमच्या सोबत आहे. 4. भगवंताला वेळ द्या. आजच्या धावपळीच्या आयुष्यात अनेक जण देवासाठी वेळ काढत नाही. मंदिरात जाणं, हनुमान चालीसाचा पाठ करणे किंवा एक लोटा पाणी वाहण्यासाठी ते 2 मिनिटही काढत नाही. पण जर तुम्ही देवासाठी वेळ दिला तर परमात्मा तुम्हाला नेहमीच आधार देतील. जेव्हा तुमच्यावर संकटांचे मोठे डोंगर कोसळेल तेव्हा परमेश्वर नक्कीच तुमच्यासोबत उभे असतील याची हमी आम्ही तुम्हाला देतो. त्यामुळे आयुष्यात कधीही स्वतःला एकटे समजू नका आणि प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका. ही काळजी कधीच करू नका की लोक काय म्हणतील. सर्वात मोठी चूक म्हणजे लाज किंवा लोक काय म्हणतील हा विचार. आजच्या काळात पैसा असलेल्या माणसाला सर्वत्र मानसन्मान मिळतो. मग तो पैसा कोणत्याही प्रकारे कमावलेला का असेना. आम्ही तुम्हाला चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्याचा सल्ला देत नाही आहोत, पण हे सांगत आहोत की कोणतेही काम लहान मोठं नसतं. आजच्या काळात प्रत्येक माणूस काही ना काही मार्गाने पैसे कमावू शकतो, त्यामुळे हातावर हात ठेवून बसण्यात काहीही उपयोग नाही. लोकांच्या टीकेला प्रेरणा बनवा. एप्रिल महिना हा असा काळ असेल जिथे लोक तुम्हाला कमी दाखवायचा प्रयत्न करतील. ते तुम्हाला ताण देतील, तुमच्या पैशाच्या किंवा गोष्टींच्या कमतरतेचा फायदा घेतील. तुम्हाला खालच्या पातळीवर आणण्याचा प्रयत्न करतील, पण याच गोष्टींना तुमची प्रेरणा बनवा. जेव्हा लोक तुम्हाला कमी लेखतील तेव्हा त्याचं उत्तर तुम्हाला तुमच्या यशाने द्यायचं आहे. यशासाठी प्रेरणा लोकांच्या नकारात्मक शब्दांना तुमचं बळ बनवा. तुम्हाला बसून रडायचं नाही तर त्याच गोष्टींवर मेहनत करून तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं आहे. एप्रिल महिन्यामध्ये असा यशाचा डोंगर उभा करा जो कोणीही आजपर्यंत साध्य केला नसेल. आयुष्याची एक गोष्ट लक्षात ठेवा. काही मोठ करण्यासाठी तुम्हाला 100 वर्ष जगायची गरज नाही.
एका संधीचा योग्य उपयोग केला तर तुम्ही इतिहास घडवू शकता. जितका आयुष्यात तुम्ही जगला आहात त्यातच असं काहीतरी करून दाखवा की ही दुनिया तुम्हाला 100 वर्षे लक्षात ठेवतील. जर तुम्ही आमचं हे वाक्य समजून घेतलं तर तुम्हाला कधीही असं वाटणार नाही की हे काम मी उद्या करतो. कारण मित्रांनो, आयुष्य काही दिवसांचे आहे. त्यातले 2 दिवस तुमच्या बाजूने असतील तर 2 दिवस तुमच्या विरोधात. चांगल्या आणि वाईट काळासाठी संदेश. जेव्हा तुमची चांगली वेळ चालू असेल तेव्हा अहंकार करू नका आणि जेव्हा वाईट काळ असेल तेव्हा संयम ठेवा. कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे. सुखानंतर दुःख यायचं ठरलेलं आहे. मार्च महिन्यामध्ये तुम्ही खूप काही सहन केलं होत. आयुष्यात दुःखाने तुम्हाला त्रास दिला आहे. आपल्यांनीही आणि बाहेरच्यांनीही स्वप्न तोडली आहेत. मेहनतीचे फळही मिळालं नाही पण आता खूप दुःख सहन झाला आहे. आता बदल निश्चित आहे आणि चांगले दिवस येणारच आहे. एप्रिल महिन्यामध्ये सावध राहण्याचे कारण तुमच्या चांगल्या दिवसांमध्ये काही लोक अडथळा आणू शकतात. 3 प्रकारचे लोक तुमच्या आयुष्य बिघडू शकतात. 1. नकारात्मक लोक. हे लोक नेहमीच आपल्या आयुष्याशी तक्रार करत असतात. त्यांना असं वाटतं की त्यांच्या जवळ काहीच नाही. वेळ मिळाला की हे लोक फक्त इतरांची निंदा करत बसतात. जर तुम्ही एप्रिल महिन्यामध्ये अशा लोकांसोबत राहिला तर तुमची मानसिकता नकारात्मक होऊ शकते. कारण जसा संघ तसा रंग, म्हणजे ज्यांच्या सोबत आपण राहतो त्यांच्या सवयी आपल्यात येऊ लागतात. आचार्य चाणक्य म्हणतात की नकारात्मक लोक कधीही सकारात्मक परिणाम मिळवू शकत नाही. 2. भयाने ग्रस्त लोक. हे लोक कोणतंही काम फार घाबरत करतात. त्यामुळे अगदी छोटंच कामही त्यांना फार मोठा वाटू लागतं. अशा लोकांची संगत तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम करू शकते. पण एखादं मोठं कामही आपण सकारात्मक दृष्टिकोनाने आणि सकारात्मकता ठेवून केलं तर ते कामही आपल्यासाठी लहान वाटू लागत. एप्रिल महिन्यामध्ये त्या व्यक्तीपासून दूर राहा ज्याचा विचारसरणी नकारात्मक आहे, ज्याचं मन नेहमी नकारात्मकतेने भरलेला आहे, कारण अशा प्रकारचा माणूस तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतो. आणि तो एप्रिल महिन्यामध्ये तुमच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा बनणार आहे. म्हणून मग तो तुमचा जवळचा मित्र असो किंवा नातेवाईक असो, अशा व्यक्तीपासून अंतर ठेवणे हे तुमच्यासाठी योग्य राहील. आपल्या आयुष्यात काही लोक अहंकारी सुद्धा असतात. आता हे अहंकारी लोक कोण असतात ते समजून घ्या. हे लोक फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करणारे असतात. इतरांच्या भावना यांना काहीच महत्त्व नसतं. त्याचा स्वार्थ साधण्यात मग्न असतात आणि हे लोक तुमच्या आयुष्यात, तुमच्या नात्यात असू शकतात. तुम्ही कधी स्वतःच अनुभवलं असेल की हा व्यक्ती कसा आहे. जर तुम्ही एखाद्या तडफडणाऱ्या प्राण्याला रस्त्यावर पाहिलं तर तुमच्या मनात वेदना निर्माण होतात. म्हणजेच तुम्ही इतरांसाठीही सहानुभूती ठेवता. तुम्ही अशा प्रकारचे व्यक्तिमत्व आहात. पण तुमच्या आजूबाजूला एखादा असा व्यक्ती आहे ज्याला फक्त स्वतःचा विचार आहे. जर त्याचा फायदा होत असेल आणि त्याचवेळी दुसऱ्याचा तोटा होत असेल तरीही त्याला याचं काहीही दुःख वाटत नाही, तर ही सामान्य गोष्ट आहे की भविष्यात असा व्यक्ती तुमच्यासाठीही घातक ठरू शकतो. अहंकाराने भरलेल्या रावणाचेही काही चालले नाही. आपण तर फक्त साधे माणूस आहोत. त्यामुळे जर तुमच्या आजूबाजूला खूप जास्त अहंकार असलेला, स्वतःच्या मोठेपणात मग्न राहणारा, सत्य मी हे करून दाखवेन, मी ते करून दाखवेन असं सांगणारा व्यक्ती असेल तर अशा गर्विष्ठ व्यक्तीशी नातं ठेवण्यात काहीही अर्थ नाही. माणसांमध्ये विनम्रता असावी. जर त्याने आयुष्यात काही मिळवलं असेल तर त्यात सगळं श्रेय परमेश्वराला द्यावं. त्याने ही गोष्ट म्हणायला हवी की माझ्याकडे जे काही आहे ते महादेवांच्या कृपेमुळे आहे. आणि जर अशा विचारसरणीच्या आधारावर आयुष्य जगलं गेलं तर माणूस खूप काही प्राप्त करू शकतो. पण अहंकारी व्यक्ती नेहमीच आपल्या विचारांच्या कैदेत अडकून राहतो. आणि आपला स्वभाव, आपला वागणं,
आपल्या नातेसंबंधांनाही संपवतो। त्यामुळे एप्रिल महिन्यामध्ये अशा अहंकारी व्यक्तींच्या आजूबाजूला जाऊ नका। आणि मित्रांनो, याच्यासोबत तुमच्या आजूबाजूला काही ईर्ष्याळू लोक असतात। म्हणजे काय? असे लोक ज्यांना इतरांच्या यशाचा हेवा वाटतो, ज्यांना इतरांच्या यशावर नजर लावण्याची सवय असते, ज्यांना इतरांच्या प्रगतीबद्दल नाराजी असते। तुमच्या आसपास एखादा असा व्यक्ती असेल जो इतरांची खूप बुराई करत असेल आणि तुम्हाला हे सांगत असेल की हा व्यक्ती पुढे जाऊ नये। जर एखाद्या व्यक्तीने यश मिळवलं तर हा ईर्ष्याळू व्यक्ती आतूनच खूप अस्वस्थ होतो आणि तुम्हाला असं सांगतो की अरे, हा कसा यशस्वी झाला, आणि त्याच्या अपेक्षासाठी मनोमन वाईट शुभेच्छा देतो। असा व्यक्ती तुमच्या आयुष्य बिघडू शकतो। जर तुम्ही अशा व्यक्तीच्या आसपास राहिला तर तुमचा आत्मविश्वास देखील कमी होऊ शकतो, कारण हा व्यक्ती आयुष्यात काहीही करत नाही। जर तुम्ही सध्या त्याच्यासोबत असाल तर लक्षात ठेवा, तो इतर कुणासोबत असताना तुमच्या यशाबद्दलही वाईट बोलत असेल। अशा ईर्ष्याळू लोक आयुष्यात कशाच्याच कामाचे नसतात। आता अशा 3 लोकांचे नाव आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्यांच्या मनात ईर्ष्या आहे, ज्यांच्यात अहंकार आहे, ज्यांच्या मनात नकारात्मकता आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही त्यांचा खरा चेहरा समोर आणणार आहोत। तुम्ही थोडं संयम दाखवा, कारण त्यांची नाव आम्ही तुम्हाला सांगणार आहोत याची हमी आहे, पण तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल, कारण एप्रिल महिन्यामध्ये धन प्राप्तीसाठी एक अत्यंत प्रभावी उपाय गुरुजींनी व्हिडिओच्या शेवटी सांगितला आहे। या उपायाचा लाभ ज्यांनी घेतला त्यांचं काम नक्कीच झालं आहे। एप्रिल महिना हे स्वप्न पूर्ण करण्याचा महिना आहे, त्यामुळे हा उपाय लक्षपूर्वक ऐका। ती श्रद्धा ठेवा आणि स्वतःला समजवा की मी खूप काही करू शकतो। आता त्या 3 लोकांच्या नावाबद्दल बोलूया। एप्रिल महिन्यामध्ये ज्या व्यक्तीपासून तुम्हाला धोका आहे, जो तुम्हाला संपवण्याचा विचार करत आहे, त्याचं नाव म अक्षराने सुरू होतं, म्हणजेच इंग्रजीतील एस अक्षराने। हा व्यक्ती तुमच्या विषयीचे भाव ठेवतो, तुमचे यश पाहून जळतो आणि तुम्हाला सेवा करतो, तुमच्यावर नजर ठेवतो। त्यामुळे कधी कधी अचानक तुमच्या स्वास्थ्य खराब होत, कधी कधी अचानक चिडचिडेपणा येतो, आयुष्याचं सावट तुमच्यावर येत आणि तुमचं काम करण्याची इच्छाही होत नाही। जर तुमच्यासोबत अशी परिस्थिती घडली असेल तर त्यामागे एम अक्षराने सुरू होणारा व्यक्ती असू शकतो। हा व्यक्ती तुमच्या कुटुंबातीलच आहे, ज्याचं वय सुमारे 25 ते 35 वर्षांच्या दरम्यान आहे। त्याचा रंग सावळा आहे आणि तो एक पुरुष आहे। हा व्यक्ती तुमच्या यशाबद्दल, तुमच्या व्यापारातील प्रगतीबद्दल, तुमच्या घरातील सुखवादी विधांबद्दल किंवा गुप्त माहितीबद्दल जाणून घेण्यासाठी नेहमी उत्सुक असतो। म्हणून या व्यक्तीपासून थोडं सावध राहा, कारण याच्या स्वभावात ईर्ष्या ठासून भरलेली आहे। तुमच्या समोर अजून एक व्यक्ती आहे जो अत्यंत नकारात्मक आहे, ज्याचं नाव ग अक्षराने सुरू होतं, म्हणजेच इंग्रजीत जी अक्षराने। हा व्यक्ती तांत्रिक क्रियांमध्ये खूप जुना खेळाडू आहे आणि त्याने तुमच्यासाठी खूप मोठी तांत्रिक क्रिया केली आहे। याच्या नकारात्मक स्वभावामुळे हा आयुष्यात काहीच करू शकला नाही आणि आता तुमचे यश पाहून याला असं होतं। याच नाव ग वरून सुरू होत आणि तो तुमचं नुकसान करण्यासाठी तांत्रिक उपाय करण्याचा प्रयत्न करतो। पण तुमचं मनोबल खूप उंच आहे, कारण तुम्ही हनुमानजींचे भक्त आहात। त्यामुळे या व्यक्तीपासून लांब रहा, तुमचे संरक्षण होईल। आता लक्ष द्या, दुसऱ्या व्यक्तीचे नाव सांगतो, जो अत्यंत अहंकारी आहे। याचं नाव इंग्रजीतील के अक्षराने सुरू होतं। हा एक पुरुष असू शकतो किंवा महिला देखील असू शकते। तुमच्यासाठी याच्याकडून भयंकर धोका आहे, कारण याचा अहंकार इतका प्रचंड आहे की याला स्वतःहून वर कोणीही आवडत नाही। जर तुम्ही या व्यक्तीच्या वर पोहोचला तर हा प्रत्येक प्रयत्न करेल की तुम्हाला पुन्हा खाली आणता यावं।
याच्याकडे खूप पैसा आहे आणि त्या पैशाच्या ताकदीमुळे हा तुमच्या विरोधात मोठे षड्यंत्र असू शकतो. म्हणून या नावाच्या व्यक्तीपासून सावध राहा, कारण हा तुमच्यासाठी खूप मोठा धोका ठरू शकतो. ही महिला किंवा पुरुष दोघेही असू शकतात. आणि एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला यांच्यापासून खूप जपून राहायचं आहे. या व्यक्तीकडे पैशाची ताकद असल्यामुळे हे खोटे आरोप तुमच्यावर लावू शकतो, ज्यामुळे तुम्हाला कोर्ट कचेरीत अडकवले जाईल. अशा प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी एप्रिल महिन्यामध्ये तर काय, पण तुमच्या आयुष्यातील अनेक वर्षे कोर्टाचे चक्कर मारण्यात निघून जातील. पण कोर्टाचा निकाल लागणार नाही. त्यामुळे वेळेवर सावध व्हा आणि या नावाच्या व्यक्तीपासून लांब राहा. याच्यासोबत तुमचे कोणतेही राज शेअर करू नका. हा व्यक्ती तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करेल, तर कुठेतरी संभाषण वळवून याच्यापासून लांब राहा. हे 3 लोक खूपच घातक आहे, त्यामुळे त्यांच्यापासून दूर राहा. हीच आमची तुम्हाला खास विनंती आहे. जर तुम्हाला यश आणि धन प्राप्त करायचं असेल तर पुढील उपाय करा. पाण्यात थोडेसे काळे तीळ घाला, थोडं कच्च्या गाईचे दूध घाला, हे मिश्रण तयार करा आणि शनिवारी पिपळाच्या झाडाला अर्पण करा. एप्रिल महिन्यामध्ये दर शनिवारी हा उपाय करा, यामुळे तुम्हाला जबरदस्त धनलाभ होईल. इतरांचे आशीर्वाद मिळतील आणि भगवान लक्ष्मीनारायण तुमच्यावर कृपा करतील. देवतांचे वास असतात, त्यामुळे हा उपाय खूप प्रभावी ठरतो. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर धन्यवाद. तुम्ही तुमच्या यशाच्या प्रवासासाठी व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव लिहा, जेणेकरून शनिदेवाची कृपा तुमच्या जीवनावर सदैव राहील. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि आपल्या आवडत्या चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच अद्भुत आणि रहस्यमय माहिती मिळत राहील. धन्यवाद. जय शनिदेव. श्री स्वामी समर्थ.